नुकसानीचा लाभ मिळण्यासाठी पातूर तालुक्यातील खेटरी येथे एका दलालाकडून शेतकऱ्याची आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार 23 एप्रिल रोजी समोर आला होता। या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी खेटरी येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ता प्रमोद पजई यांनी एका वृत्तपत्रात आपली प्रतिक्रिया दिल्याच्या कारणावरून पित्त खवललेल्या तलाठ्यांनी चक्क त्या शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून अधिकार नसताना प्रतिक्रिया संदर्भात पुरावा मागितला व दमदाटी करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। हॅलो हॅलो, हा म्हटलं तुम्ही स्टेटमेंट दिलं का ते? हो साहेब, माझं नाव आदिल आहे। मी तुम्हाला किती कॉल केले साहेब, फोन नाही उचलला तुम्ही। काय तुम्ही पेरेल? भुईमुग आहे, तीळ आहे। हो का? हो, कोण पैसे मागितले तुम्हाला? गावातला आहे एक जण। हो, काय पुरावा आहे का तुमच्याकडे? पुरावा नाही आहे, पण मग मी कोणाचं नावच नाही घेतलं ना सर। नाही, मग पुरावा आहे का तुमच्याजवळ? मी नावच नाही घेतलं त्याच्यात कुणाचं। नाही, कोणाचं नाही आहे। तुम्हाला कोण मागितले त्याचा पुरावा आहे का की खरंच मागणी केली म्हणून? आणि माझं नाही, तुम्ही म्हटलं ना की पैशाची मागणी करू लागले, काय पुरावा आहे का तुमच्याकडे? सर्व म्हणत गावातले मला म्हटलं एका नाही, जणाने। गावात नाही, तुम्ही सांगितलं ना ते की मला मागितलं म्हणून। हो, एका जणानं मागितले ना मला। मग काही पुरावा आहे का तुमच्याकडे? पुरावा तर नाही आहे, पण त्या बोलला मला। मी जर तुमच्यावर केस केली तर मग मी जर म्हटलं सर, मी तुमचं नावच नाही घेतलं ना त्याच्यात। माझं नाव नाही आहे, पण तुम्ही म्हटलं ना दुसऱ्यानं घेतले त्याच्यात कुणाचं नावच नाही आहे त्याच्यात। सर्वे मध्ये नाव टाकण्यासाठी पैसे मागू लागले असं म्हणून लागले ना तुम्ही? हो, मग मी जर FIR करू का आता तुमच्यावर? पुरावा द्या म्हणून। ठीक आहे ना, करा मग। हा, ठीक आहे ना, कारण असे चुकीचे स्टेटमेंट प्रतिक्रिया संदर्भात पुरावा मागितला व दमदाटी करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। त्यामुळे शेतकरी भयभीत झाला असून अशा मुजोर तलाठ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे। प्रतिनिधी नासिर शेख, पातूर। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।